नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कृष्णा म्हणजे सिंधू राणीला म्हणू लागते की आता आपल्याला तुमच्या मन्नतवारी करून खरंच खूप कंटाळा आला आहे आणि म्हणूनच आता आपण एक गोष्ट ठरवली. राणी मात्र खूप घाबरून गेलेली असते. ती घाबरतच विचारते काय काय ठरवलं आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते आता आपण त्या लंबूशी लग्न करणार. हे ऐकताच राणीला धक्का बसतो. राणी विचारते काय. तर कृष्णा म्हणू लागते हां, तसंही तो लंबू माझ्या मागेच लागला आहे. लग्न कर लग्न कर. मग एकदा का त्याच्याशी लग्न केलं की सगळे प्रॉब्लेम अगदी सॉल्व होतील. तर त्यानंतर राणी ही कृष्णाला म्हणू लागते कृष्णा आता हे तुझं अति होतं आहे, तू असं काही करू शकत नाही. तर कृष्णा म्हणते हो का, मग तू केलं ते काय होतं. आपण जे करणार ते बोलूनच करणार, पाटीत वार नाही करणार. राणी म्हणते कृष्णा तू असं काही करणार नाही आहेस, प्लीज माझं ऐकून घे. तर कृष्णा म्हणते ओके नाही करत. फ्रेंड्स तसंही तुला मी फ्रॉड वाटते आहे ना, मग तू एक काम कर ना, तू मला तुरुंगातच टाक. मग आपण तुरुंगात गेलो की आपण लंबूला तो व्हिडिओ दाखवू. तसंही तो लंबू सिंधूच्या प्रेमात अगदी पागल झाला आहे. सिंधू सिंधू हेच चालू असतं. तर त्यानंतर राणी ही कृष्णाला म्हणू लागते कृष्णा हे बघ तू असं काही करणार नाहीस, प्लीज माझं ऐकून घे. कृष्ण ही राणीला म्हणू लागते करणार, असंच करणार, मी जे काही बोलत आहे ते करणार. लंबूला व्हिडिओही दाखवणार आणि तुझ्या नाकावर टिचून लग्न पण करणार. हे ऐकल्यानंतर राणीला तर धक्काच बसतो. तर त्यानंतर कृष्ण ही राणीला म्हणू लागते ए सुंदरी, अगं बघ ना, एकदा की आपलं लंबूशी लग्न झालं की तो गोदा मावशीला एखादी मुलगी पण देईल. मग गोदा मावशी ही सेट आणि आपलं लाहीपही सेट. किती मज्जा येणार आहे ना. आपलं लंबूशी लग्न झालं तर आपण या खडची सून होणार. अगं बघ दिसतोय का तो सोफा. असं म्हणत कृष्णही समोरचा सोफा सिंधूला दाखवत असते आणि म्हणू लागते सुंदरी त्या सोफ्यावर आपण आरामात बसणार, आपण आरामात पडून असणार, हातात चिप्स आणि मस्त पिक्चर बघत असणार आणि राजश्री मदर आणि लंबू मला फुलासारखं जपणार आणि ती बदक आपल्याला हवं नको ते सगळं काही देणार, आपली सेवा करणार, म्हणजे सर्व काम सुमडीत कोंबडी होऊन जाणार. हे ऐकल्यानंतर राणीला तर धक्काच बसतो. या सगळ्यामुळेच राणी खूप घाबरून गेलेली असते. कृष्णा फक्त बोलून दाखवत असते परंतु राणीच्या डोळ्यासमोर ते सगळं दृश्य दिसत असतं की सर्वजण कृष्णाची काळजी घेत असतात. एवढंच नाही तर राजश्री काकू तिला काय हवं काय नको ते सगळं काही पाहत असतात आणि कृष्णही फक्त सोप्यावर अगदी राणीसारखी पडलेली असते. ऋतुजाही तिची सेवा करत असते तर रेश्मा तिला हवा घालत असते. हे सगळं काही दृश्य तिच्या डोळ्यासमोर येतं. सर्वजण अगदी तिची खूप काळजी घेत असतात. तिला काय हवं नको ते सगळं काही पाहत असतात. राजश्री काकू तिला चिप्स भरवत असतात. तर त्यानंतर रुक्मिणी काकू तिच्यासाठी एक ड्रेस घेऊन येतात परंतु तो ड्रेस कृष्णाला आवडलेला नसतो आणि म्हणूनच कृष्णा तो ड्रेस फेकून देते. परंतु घरातील कोणीच काही कृष्णाला बोलत नाही कारण कोणीही कृष्णाच्या शब्दाबाहेर नसतात. तर तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि त्यानंतर सर्वजण रूममध्ये निघून जातात. राघव आल्यानंतर कृष्णा तिथे एकटीच असते. तर राघव हा प्रेमानेच कृष्णाजवळ येऊ लागतो आणि कृष्णाचा हात प्रेमाने हातात घेतो आणि तिच्याजवळ अगदी प्रेमाने पाहत असतो. तर कृष्णा आणि राघव खूप रोमॅन्टिक झालेले असतात आणि त्यांच्यातील ते रोमॅन्टिक क्षण राणीच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. फक्त डोळ्यासमोर क्षण आल्यामुळे सुद्धा राणी खूप घाबरून गेलेली असते. तेवढ्यातच कृष्णा तिला आवाज देते. तर राणी दचकूनच विचारते काय. तर त्यानंतर कृष्णा तिला विचारू लागते काय झालं, आवडलं नाही का. आपल्याला तर खूप आवडलं. अगं बघ ना, पोलीस नवरा जर आपल्याला मिळाला तर आपल्या डोक्यावरील टेन्शन असं गुल होईल आणि ते पण परमनंटली. आणि आपल्याला तर कृष्णा पाकिटमाल नावाचा जो डाग लागला होता तो कायमचा गायब होणार. या घरची सून होणार, एवढ्या मोठ्या घरची सून होणार आणि एवढा मोठा मौका जर मला मिळत असेल तर तो मी का गमावू. कृष्णाही मुद्दामून राणीच्या समोर नाटक करत पुन्हा पुन्हा म्हणू लागते की आता तर त्या लंबूशी मी लग्न करणारच. हे ऐकल्यानंतर राणीला मात्र कृष्णाचा खूप राग आलेला असतो. तर राणी ही कृष्णाचा हात पकडत म्हणू लागते की कृष्णा तुझा हा निर्णय फायनल आहे का. तर कृष्णा म्हणू लागते हो. कृष्णा बोलली म्हणजे बोलली. कृष्णा बोलली की काळ्या दगडावरची व्हाईट लाईन. तर त्यानंतर राणी म्हणू लागते ठीक आहे, तुला जर असंच वागायचं असेल मग तूही बघ मी आता काय करते. असं म्हणत राणी ही तिथून रागानेच निघून जाते. तर कृष्णही मनाशीच म्हणू लागते बाप्पा हे सगळं काही मी सावीसाठी करत आहे, सावीसाठी खोटं बोलत आहे, प्लीज माझ्या प्रयत्नांना यश मिळू देत आणि माझी सावी मला परत मिळू दे. मी सावीशिवाय नाही जगू शकत. कृष्णाला सावीची खूप आठवण येत असते. तर त्यानंतर कृष्णाही घरात जायला निघत असते. तर तेवढ्यातच राघव तिच्या समोर येतो आणि विचारू लागतो कृष्णा तू कुठे होतीस, मी तुला इतक्या वेळा कॉल केला परंतु तू माझा कॉल का नाही रिसीव्ह केलास आणि जर तुला फोन उचलायचाच नाही आहे तर तो फोन का वापरतेस, कशाला वापरतेस आणि खरं सांग तू कुठे गेली होतीस, शॉपिंगला की कुठे फेरफटका मारायला.
तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते सॉरी, माझा फोन सायलेंटवर होता. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे की तू इतकी केअरलेस कशी काय असू शकतेस. अगं मला किती टेन्शन आलं होतं कळतंय का तुला, कल्पना आहे तरी का. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते का, तुला काय एवढं माझं टेन्शन आलं होतं. ए लंबू, तू माझी काळजी करतोयस म्हणजे आपण कोणी लागतोय का तुझे, का तू काळजी करतोयस माझी एवढी. खरंच तू माझ्या प्रेमात वगैरे पडला नाही आहेस ना. तसं असेल तर आताच स्वतःला सावर, कारण त्यानंतर मात्र माझ्या डोक्याचा भुगा करू नकोस. आणि त्यानंतर मी मात्र काही गप्प बसणार नाही. राघव हा कृष्णाला म्हणू लागतो गप्प बस, तुला काय वाटतंय प्रेमात पडलेलीच व्यक्ती काळजी घेते का. आता तू मला खरं सांग, तू कुठे गेली होतीस, तू अजूनपर्यंत कुठे होतीस. परंतु कृष्णा मात्र शांतच होते, कारण तिने त्या मुलीला सोडवलेलं असतं, परंतु ते काही ती राघवला सांगू शकत नाही आणि म्हणून ती शांतच उभी असते. तर राघव हा पुन्हा एकदा विचारतो की आता खरंच सांगणार आहेस की नाही. मात्र कृष्णा शांतच असते. राघव म्हणू लागतो मला तुझ्याकडून खरं उत्तर हवं आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते लंबू, अरे तुझ्या त्या पोलीस स्टेशनमध्ये मला कंटाळा आला होता आणि म्हणूनच फेरफटका मारायला मी गेले होते. आणि कसं आहे ना, 17:30 होईपर्यंत आपण आपलं सगळं काही स्वतःच केलं आहे, त्यामुळे कोणी काही आपल्यासाठी करण्याची आपल्याला तर सवय नाही आणि असं कोणी विचारायचीही काळजी करायची खरंच आपल्याला सवय नाही. तर त्यानंतर राघव हा चिडूनच कृष्णाला म्हणू लागतो इथे परिस्थिती वेगळी आहे, इथे तू माझी जबाबदारी आहेस, मी तुझी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर तेवढ्यातच तिथे राजश्री काकू येतात. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात काय चाललं आहे तुम्हा दोघांचं भांडण, तुम्हाला खरंच कंटाळा येत नाही का प्रत्येक वेळी भांडून भांडून. तर त्यानंतर कृष्णा ही राजश्री काकूंना विचारते मदर तू इथे का आली आहेस, काही हवं आहे का तुला. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात समाधान हवं आहे आणि माझ्या डोक्याला शांतता आणि समाधान तेव्हाच मिळतं की जेव्हा तुम्हाला मी एकत्र बघते. परंतु खरं समाधान तुम्ही दोघं भांडत असताना तेव्हा मिळत असतं, कारण तुम्ही दोघंही खूप भांडता, विनाकारण भांडत असता, परंतु त्यातही तुम्हा दोघांवरचं एकमेकांवर असलेलं प्रेम मला दिसत असतं आणि ते प्रेम पाहूनच मला समाधान वाटत असतं. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात हे बघ मी विसरले, जे काही तुम्हाला सांगायला आले होते ते विसरले का, तर तुमच्या या भांडणांमुळे. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात अगं आपल्याला उद्या घरी आपल्या गुरुजी येणार आहेत. तर त्यानंतर कृष्णा विचारते कशासाठी. तर राजश्री काकू म्हणू लागतात तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढायला मी गुरुजींना बोलवलं आहे. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो आई ऐक ना, तू एवढी घाई का करत आहेस. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात कारण मला लवकरात लवकर तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. तर राघव म्हणत असतो अगं आई अगोदर तू पूर्ण बरी हो आणि त्यानंतरच आपण लग्नाचं बघू ना. तर राजश्री काकू म्हणतात मी सांगितलं ना मी अगदी बरी आहे आणि तुमचं लग्न झालं की मी ठणठणीत होणार आहे आणि लग्न झालं की माझी सिंधू मला सोडून कुठेही जाणार नाही. तर सिंधू ही खूप खुश असते, परंतु ती काहीच बोलू शकत नसते. राजश्री काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सिंधू मात्र शांतच असते. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात म्हणूनच तर मी गुरुजींना बोलावून घेतलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर मी मुहूर्त काढणार आणि तुमचं धूमधडाक्यात लग्न लावून देणार. असं म्हणत राजश्री काकू तिथून निघून जातात. त्यानंतर कृष्णही राघवला म्हणू लागते लंबू आता हे अति होते हा, सारखं सारखं काय रे लग्न लग्न लग्न, इथे येण्याअगोदर तू मला हे झंगाट सांगितलं नव्हतंस आणि आता तर तू सारखा कटकट माझ्या मागे करत असतोस आणि तुझी ही मदर मचमच करत असते. खरं सांगू का, रिअल लग्न म्हणजे काय असतं ते तुम्हाला माहीत तरी आहे का, जोक नसतो. आणि तसंही मी लहान असल्यापासून भातुकली खेळताना सुद्धा सल्लूलाच माझा हजबंड मानला आहे, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करायचा तर प्रश्नच येत नाही आणि दुसऱ्या कोणावर प्रेमही मी करू शकत नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याशी कधीही लग्न करणार नाही. तू एक काम कर, तू जा आणि तुझ्या मदरला सांग की मी लग्न करणार नाही, हा ड्रामा मला इथेच संपवायचा आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते काय झालं, तू सांगणार नाही आहेस का. राघव म्हणू लागतो नाही, कारण मी हे सगळं असं बोलू शकत नाही. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते काय. तर राघव म्हणतो की हो, मी जर असं काही केलं तर माझ्या आईला धक्का बसणार, तिला तो धक्का सहन होणार नाही. तर त्यानंतर कृष्णही राघवला म्हणते तू माझ्याशी पंगा घेणार आहेस का. राघव म्हणतो हो घेणार. तर कृष्णही राघवला रागानेच म्हणू लागते हो का, मग त्याचे होणारे परिणाम भोगायला तयार राहा. असं म्हणत कृष्णा तिथून रागानेच निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तर राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणू लागतात वहिनी पोहे छान झाले आहेत ना. रुक्मिणी काकू म्हणतात की हो खरंच खूप छान झाले आहेत. राघवला सुद्धा पोहे खूप आवडलेले असतात. राघव म्हणतो हो ना खरंच खूप छान झाले आहेत. तर त्यानंतर राजश्री काकू रेश्माला म्हणू लागतात की रेश्मा तू केले आहेस ना. रेश्मा म्हणते हो. तर राजश्री काकू म्हणतात रेश्मा खरंच खूप छान झाले आहेत पोहे. तर रेश्मा विचारते अजून काही हवं आहे का. राजश्री काकू म्हणू लागतात नाही अजून काही नको आहे, परंतु तुम्ही सगळ्यांनी आवरून घ्या, लवकर नाश्ता करून घ्या, कारण मी गुरुजींना बोलवलं आहे. हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकू विचारतात का. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात कारण राघव आणि सिंधूच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना आणि म्हणूनच मी गुरुजींना बोलावलं आहे. हे ऐकल्यानंतर
त्यानंतर राणीला तर धक्काच बसतो. राणी म्हणते, आई अहो तुम्ही एवढी घाई का करत आहात? तर राजश्रीताई म्हणू लागतात, राणी मला राघव आणि सिंधूच्या लग्नामध्ये आडकाठी नको आहे. तुम्ही सगळ्यांनी आवरून घ्या, कारण सर्वजण तिथे हजर असणं खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, हे काय सिंधू का नाही आली आहे? अजूनपर्यंत सिंधूने नाश्ता केला नाही आहे का? राघव अरे सिंधू कुठे आहे? तर राघव म्हणू लागतो, मला माहीत नाही. राजश्री काकू म्हणू लागतात, अरे मला माहीत नाही म्हणजे तुझी होणारी बायको आहे ना, मग तिने नाश्ता केला की नाही, तिने काही खाल्लं आहे की नाही हे विचारणं ही तुझी जबाबदारी आहे ना. ते काही नाही राघव, तू आत्ताच्या आत्ता जा आणि सिंधूला बोलावून घेऊन ये नाश्त्यासाठी. तर राघव म्हणू लागतो, आई अगं तुला मी म्हणालो आहे ना. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, नाही मी म्हणाले आहे ना तुला घेऊन ये. तर त्यानंतर राघव हा सिंधूला घेऊन येण्यासाठी तिच्या रूममध्ये जात असतो. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, अगं राजश्री ती येईल ना, अगं तिला हवं असेल तर ती खाऊन घेईल, परंतु तू तरी खाऊन घे ना. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, तुम्हाला तर माहितीच आहे ना मी सिंधूशिवाय काही करू शकत नाही. सिंधूला येऊ दे, मग आम्ही एकत्रच नाश्ता करतो. तर त्यानंतर कृष्णाच्या रूममध्ये राघव आलेला असतो आणि आवाज देऊ लागतो कृष्णा, परंतु कृष्णा तिथे नसते. आणि म्हणून राघवच्या लक्षात येतं की कृष्णा इथे नाही आहे, म्हणजे नक्की ती कुठे गेली असेल. आणि म्हणूनच तो कृष्णाचं कपाटही चेक करतो, परंतु कपाटातही कपडे नसतात. तेव्हा मात्र राघव खूप घाबरून गेलेला असतो. तो म्हणू लागतो, कृष्णाने जी काही धमकी दिलेली होती ती तर खरी केली नसेल ना? कृष्णा ही गोदामावशीला घेऊन खरंच हे घर सोडून गेली तर नसेल ना? या विचारानेच तो घाबरून गेलेला असतो आणि म्हणू लागतो, आता मी काय करू? आईला जाऊन काय उत्तर देऊ? राघवला खूप टेन्शन आलेलं असतं. राघव म्हणू लागतो की आईला मला काहीतरी खोटं सांगावंच लागेल, कारण सिंधू इथे नाही आहे हे जर समजलं आईला तर तिला खूप त्रास होईल आणि हा धक्का तिला सहनही होणार नाही. तर त्यानंतर राघव नाश्ता करण्यासाठी येतो. तर राजश्री काकू विचारू लागतात, काय झालं आहे राघव? अरे सिंधू कुठे आहे? ती आली नाही आहे का अजून? तर त्यानंतर राघव म्हणू लागतो, आई अगं तू काळजी करू नकोस. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, राजश्री अगं ते लहान आहेत का? ती येईल आणि खाईल ना, तू कशाला काळजी करतेस आणि त्या दोघांमध्ये तू का पडत असतेस? तर त्यानंतर राजश्रीताई म्हणू लागतात, कारण मला सिंधूची काळजी आहे आणि काळजी तर वाटणारच ना, कारण मी तिची आई आहे आणि आजूबाजूला ती जर नसली तर मी अस्वस्थ होते, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. आणि आता तर मी ठरवलं आहे, सिंधूला एक क्षणसुद्धा मी दूर जाऊ देणार नाही. हे ऐकल्यानंतर तर मधूला धक्काच बसतो. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो, आई खरंच सिंधूला बरं नाही आहे आणि म्हणूनच ती आली नाही आहे. तर त्यानंतर राजश्रीताई म्हणू लागतात, हो परंतु खरंच तिला बरं नाही आहे का, की तू खोटं बोलत आहेस? कारण तू तिच्याशी भांडला तर नाही आहेस ना? तर राघव मनाशीच म्हणू लागतो की आता आईशी तर खोटं बोललो आहे, परंतु मग तिला मला शोधावंच लागेल, नाहीतर आईला खूप त्रास होणार आहे. तर राजश्रीताई पुन्हा विचारू लागतात, परंतु एवढ्या उशिरापर्यंत सिंधू कधीच झोपत नाही. तर राघव म्हणू लागतो, हो परंतु तिचं खूप डोकं दुखत आहे, तिला ॲसिडिटी झाली आहे ना? तर पुन्हा एकदा राजश्रीताई विचारू लागतात, राघव तू खोटं तर बोलत नाही आहेस ना? राघव म्हणतो, नाही आई मी खरंच सांगत आहे, मी तिच्याशी भांडलो नाही आहे. तर राजश्री काकू म्हणू लागतात, नाही तू तिच्याशी भांडला असणार आणि म्हणूनच ती नाश्ता करायला आली नसणार. मी तर तुला चांगलंच ओळखते, तुझ्या मनासारखं काही झालं नाही की तू लगेच सिंधूवर जाऊन चिडतोस. ऋतुजा ही राजश्री काकूंना म्हणू लागते की राजश्री वहिनी विश्वास ठेवा जरा तरी, सतत काय सिंधू सिंधू सिंधू. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, ऋतुजा मी राघवला चांगलंच ओळखत आहे आणि तो जर सिंधूवर राघवला तर तोही नाश्ता करणार नाही. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, राजश्री अगं ते दोघेही लहान नाही आहेत, त्यांना जर भूक लागली तर ते खाऊन घेतील ना. राजश्री काकू म्हणू लागतात, माहीत आहे वहिनी, परंतु या दोघांचीही भांडणं मला आवडत नाही आणि हे जर भांडत असतील तर ते मी खपवून घेणार नाही. रुक्मिणी काकू म्हणू लागतात, तू कशाला त्या दोघांमध्ये पडत आहेस? त्या दोघांना जे काही करायचे ते करून देत ना. अगं तू खाऊन घे, जर तू खाल्लंच नाहीस तर तू कशी बरी होणार आहेस? तर राजश्री काकू म्हणू लागतात, सिंधूच माझं औषध आहे, सिंधू जर परत आली तरच मी नाश्ता करेन. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो की आई अगं प्लीज समजून घे, तिला खरंच बरं नाही आहे. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, अगं प्लीज राजश्री ऐकून घे ना, राघव सांगत आहे ना की तिला बरं नाही आहे, मग तू का हट्ट करत आहेस? तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, ठीक आहे मी आता नाश्ता करून घेते, परंतु मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवते, दुपारी मी तिच्यासोबतच जेवणार आहे आणि तिच्या हातचं जेवण मला हवं आहे. तर कृष्णा घरात नसल्यामुळे राघवला खूप टेन्शन आलेलं असतं. राघव मनाशीच म्हणू लागतो, कुठे गेली असेल ही कृष्णा, घर सोडून गेली असेल का? तर राणी मनाशीच म्हणू लागते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. कृष्णाने अजूनही राघवला माझ्याबद्दल काहीही सांगितलं नाही आहे आणि लग्नाला होकारही दिला नाही आहे. नक्की त्या कृष्णाच्या मनामध्ये काय चालू आहे असा राणी विचार करू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राजश्री काकू राघवला विचारू लागतात, सिंधू घर सोडून तर गेली नाही आहे ना? राघव मात्र शांतच होतो आणि म्हणू लागतो, आई असं काही नाही आहे, ती आराम करत आहे. परंतु राजश्री काकूंचा राघववर विश्वास नसतो आणि म्हणूनच त्या
असं काही ऐकून न घेता सिंधूच्या रूमजवळ येतात आणि सिंधूला दरवाजा खोलायला सांगत असतात. तर राघव म्हणू लागतो, आई प्लीज तिला आराम करून दे. परंतु राजश्री काकू काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. तर दरवाजा उघडून पाहतात तर त्यांना धक्काच बसतो. आता सिंधू रूममध्ये असेल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.